दान दिलं तो हा काँग्रेस पक्ष आहे। विरोधी पक्षांच्या लोकांच्याकडे काही भांडवल नाहीये। नेहमी म्हणत असतात की काँग्रेसला 50-60 वर्ष तुम्ही सत्तेवर बसवलं, काय केलं काँग्रेसने? मला त्यांना विचारायचं आहे, अरे अनेक वेळेला तुम्ही असं म्हटल्यानंतर आमच्या या जनतेने, महाराष्ट्राच्या लोकांनी तुमच्या हातामध्ये सत्ता देऊन पाहिली, केंद्रामध्ये तुमच्या हातामध्ये सत्ता देऊन पाहिली, काय केलं तुम्ही? काय दिवे लावले? केंद्रामध्ये सत्ता दिली, या देशातलं सोनं सगळं परदेशातून विकलं आणि देश चालवला। आज महाराष्ट्रात तुम्ही पहा, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाची परिस्थिती काय होती? या देशामध्ये 33 कोटी लोक होते, आज 120 कोटी लोक झाले। या देशामध्ये खायला अन्न मिळत नव्हतं, परदेशातून मिलो आणि या ठिकाणी ज्वारी आणावी लागत होती, एवढी वाईट परिस्थिती त्या काळामध्ये होती। आज या देशामध्ये पुरेल एवढं धान्य या देशामध्ये निर्माण झालेलं आहे, परदेशामध्ये सुद्धा धान्य पाठवण्याचं काम चालू झालेलं आहे। माझ्या मित्रांनो, आपण पाहिलं पाहिजे 33 कोटी लोक कुठे आणि 120 कोटी लोक कुठे, एवढं असताना सुद्धा या देशामध्ये प्रगती करण्याचं काम काँग्रेस पक्षाने, काँग्रेस सरकारने केलेलं आहे। मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची आहे, पुढच्या काळामध्ये या विरोधकांना काही जागा नाहीये, बोलायला एक शब्द नाहीये। त्यांनी फक्त काँग्रेसने काय केलं म्हणून विचारलं, तुम्ही त्यांना विचारा तुम्ही काय केलं म्हणून। सर्वांना मला कळकळीची विनंती करायची आहे, उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा काँग्रेस पक्षानं जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। काँग्रेस पक्ष नेहमी बोलतो त्याप्रमाणे करत असतो। या उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसचा झेंडा या महानगरपालिकेवर फडकला पाहिजे, अशा प्रकारची कळकळीची विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। मी आल्यानंतर आमचे वैजनाथ दादा म्हणाले की कोणीतरी भाषणामध्ये सांगितलं की कोल्हापूरचा खासदार या ठिकाणी चालतो, तर म्हणले उस्मानाबादचा खासदार का चालत नाही? माझ्या मित्रांनो, तुम्हाला मला जाहीरपणाने सांगायचंय, गेली 40 वर्ष मी राजकारणात आहे। विलासराव देशमुख हे साधे नाही आहेत, फार विचाराने जाणारे नेते आहेत। शिवराज पाटील साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, माझ्यासारखा कार्यकर्ता गेली 40 वर्ष राजकारणामध्ये, 25 वर्ष आमदार, 5 वर्ष मंत्री, कार्याध्यक्ष म्हणून मी काम केला। इंदिराजींच्यासाठी जेलमध्ये गेलो मी, लातूरमध्ये, महाराष्ट्रामध्येच काय, पण माझ्यासारखं नाणं हे देशामध्ये कुठेही चालेल, एवढं स्वच्छ चरित्राचं माझं नाणं आहे। पण उस्मानाबादचं नाणं काय, त्याचं वर्णन आताच बसवराजांनी केलं, ज्याने नुकतंच काँग्रेसमधून, राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, ते आमच्या ताईने केलं। हे नाणं कसं लातूरमध्ये चालेल? माझ्या बंधू भगिनी, सगळे मित्र विरोधी पक्षाच्या सभेला जातात, पण तुम्हाला खात्री आहे लातूरची जनता ही विचारानं जाणारी जनता आहे, प्रामाणिकपणाने काम करणारी जनता आहे। सभेला जातील त्यांच्या, पण मतदान करताना काँग्रेसशिवाय दुसऱ्या हाताला करणार नाहीत, एवढी मला खात्री या ठिकाणी आहे। आपण सर्वांनी काँग्रेसला प्रचंड मताने विजयी करा।